मी ते का जाऊ ए थांब रे नाही तोपर्यंत मी ते तिकडे समजते अमोल करूया का? एकच मिनिट आहेत दादांकडे विशेष फोटो आहेत. मिळते का मॅडम करू का रोज अजित दादांच्या बाबतीतल्या दुर्दैवी घटनेला आज 3 महिने होत आहेत. 2-3 दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला व CIDला विनंती केली होती की आजच्या दिवशी आम्ही सर्वजण येऊन आमच्याकडे जे काही छोटे मोठे अजून पुरावे आलेले ते आम्ही CIDला देणार आहोत व काय वस्तुस्थिती आहे, कुठपर्यंत तपास आला आहे याबद्दलची माहिती घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो होतो तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा CIDला जेव्हा FIR करा ही विनंती करण्यासाठी आलो होतो तेव्हा सुनील रामानंद सर मोठे अधिकारी आहेत, ते समिती प्रमुख आहेत, ते उपस्थित होते. त्यानंतर सुधीर हिरेमठ हे पण एक मोठे अधिकारी आहेत, ते उपस्थित होते. PR पाटील साहेब होते, आनंदराव खोबरे हे उपस्थित होते. जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा आलो तेव्हा सुनील रामानंद सर हे उपस्थित नव्हते, तेव्हा हिरेमठ सर होते, पाटील सर होते. आता आम्ही तिसऱ्यांदा आलेलो आहे तेव्हा या 4ही अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी आज इथं उपस्थित नव्हता. हे बिझी असतील. आम्हाला असं कळालेलं आहे फार महत्त्वाचा एक इव्हेंट हा मुंबईला कालच्या दिवशी होता. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि तिथं क्रिकेट बघण्यासाठी व क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते. म्हणून कदाचित त्यांना त्यातून वेळ मिळाला नसावा आणि यातले एक अधिकारी हे कोलकात्याला गेलेले आहेत, ते आम्ही समजू शकतो. कदाचित आम्ही जेव्हा 4थ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे. त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे. आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या CIDकडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही. आज जे काही मुद्दे आम्हाला मांडायचे होते आणि बोलायचे होते त्याच्यामध्ये एक तर कर्नाटकाच्या SHOनी जो FIR दाखल केला, कोर्टात गेला, कर्नाटकाच्या तिथं DGP जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी महाराष्ट्राकडे पाठवला. अधिवेशनामध्ये या बाबतीतली चर्चा झाली आणि आम्हाला असं कळालं की हा FIR CIDकडे पाठवलेला आहे. आता CIDकडे पाठवत असताना शब्दाचा खेळ खेळतात असं आम्हाला कळालं. काही पत्रकारांची सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी CIDशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार या FIR वर, आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार. म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही, न खालचे अधिकारी सुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते. असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही. त्यानंतर काही आम्ही जे AIB नाही तर DGCA बरोबर जे काय पत्रव्यवहार केला आणि DGCAने आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो. याच्यात बरंच काही लिहिलंय, पण एक छोटासा विषय सांगतो. FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हाइसेस कशा पद्धतीने वागत होते, हे कुठं रेकॉर्ड होतं ते FDA. तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले. धन्यवाद आपल्या सर्वांचे, मीडियाचे आणि महाराष्ट्राचे. दबाव आल्यामुळे DGCA अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलं नाही. सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला पाहिजे असं सांगितलं. आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते. आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळला असं ते म्हणत होते. आता त्यांनी सांगितलंय CVRची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली. पण शेवटची लाईन बघितली, त्यांनी सांगितलंय की हा सगळा तपास
हा आम्ही क्रिमिनल अँगलनी करत नाही, पण उद्या जाऊन कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये या अनुषंगाने करतोय. असे सगळे डॉक्युमेंट तिथं दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत सीआयडीने हा हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर. ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे. त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे. आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत. काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय. आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय. आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही, पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते. हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे. इथं मोकळी खुर्ची जी होती त्याला आम्ही विनंती केलेली आहे, पण आमचं डॉक्युमेंट इन्व्हर्ट झालेलं 140 कलमाच्या अंतर्गत माझं जे काही स्टेटमेंट आहे आणि मग मी सहज गप्पा मारत असताना नाहीतर इतरही सोर्सेसच्या माध्यमातून माहिती केली. मी 4 वेळा आलोय, 3 वेळा आलोय. VK सिंग किती वेळा आणलं गेलं त्याला? एकदा. रोहित सिंग किती वेळा आला? एकदा सुद्धा आला नाही. मग सीआयडी खरंच काय करते याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे आम्ही कष्ट करून जो FIR आणला त्याच्यावर फक्त तिथं कुठेतरी एन्क्वायरी केली जाणार आहे, इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार नाही असं दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्हाला कळतंय. अजून कोणाचं काय आहे का? तुम्ही आता सीआयडीला दिले तुम्ही फार ते गंभीर आरोप केलाय. एक तर DGCIने ती एजन्सी जी नेमली तेवढं जरा पुन्हा खुलासेवार सांगा. ते एजन्सी कुठली आहे, नेमकं ते काय काम करेल हा एक भाग. आणि दुसरं काटेवाडीचा बकरा जो टांगलाय बाहेर, छोटा नेता आहे नेमका काय पार्श्वभूमी त्या छोट्या नेत्याची, कोण आहे नेमकं? राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय. जो खराताच्या संपर्कात होता, खराताकडे जाऊन पूजा सुद्धा करत होता आणि दादांचे जे काही नेते जे कुणी खराताच्या संपर्कात होते त्या नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार त्या छोट्या नेत्याचे असतील असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय. आता आम्हाला जेवढी माहिती कळाली आम्ही सांगितलं. आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं ना, पण पोलिस तोंड बघून जर इन्व्हेस्टिगेशन करत असेल, सत्ता बघून आणि पार्टी बघून इन्व्हेस्टिगेशन आणि FIR करत असेल तर खरंच दुर्दैवाने एवढे चांगले अधिकारी पोलीस विभागात असताना, कॉन्स्टेबल पासून सर्वच पोलीस विभागाचा आम्हाला आदर असताना ठराविक 4-5% लोकांमुळे दबाव घेतल्यामुळे जे पोलिसांचं नाव आज या महाराष्ट्रामध्ये खराब होतंय ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आम्हाला म्हणावं लागेल. छोटा नेता कोणत्या पक्षाचा आहे नेमका? आता दादांच्याच पक्षाचा असू शकतो असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं, अजून नाव कळलं नाही, पण त्या बाबतीतलं नाव आम्ही काढायला बघितलेलं आहे. आम्ही फोटो सुद्धा बघतोय. काही अजितदादांच्या मोठ्या नेत्यांच्या करंगड्या कापल्या होत्या, अंगठे कापले होते. अजून छोट्या नेत्याचं कोणाचं काय कापलं होतं का म्हणजे जे दिसेल असं म्हणजे अंगठा वगैरे हे आम्ही थोडं त्या ठिकाणी शोधतोय. ते फोटो आमच्यापर्यंत आल्यानंतर मग आम्ही लिंक लावण्याचा प्रयत्न तिथं करू. हे बघा, आमचं एवढंच मत आहे, आमचा नेता गेलाय, नेता गेल्यामुळे आम्ही भावनिक झालेलो आहे आणि आम्ही कोणालाही सोडणार नाही. आणि आम्ही फक्त भाषण करण्यासाठी हे बोलत नाही, आम्हाला भाषण करण्यासाठी हे बरंच काय बोलू शकलो असतो, पण आम्हाला ते न करता अराजकीय भूमिका घेत आमच्या नेत्याला न्याय मिळाला पाहिजे. जर मोठ्या नेत्याला न्याय देता येत नसेल तर गरीबाला न्याय कसा मिळेल अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. CCTV असतील त्या परिसरात.
AGC आणि ते एजंट बारामती काटेवाडीच्या संदर्भातलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं कुणीच बोलत नाहीये अमोल मिटकरींच्या बाजूने. माझं तर एकच मत आहे की आता MLC देण्याची वेळ आलेली आहे. अमोल मिटकरी हे दादांच्या बाजूली बोलतायत, तर मला तर असं वाटतंय गरीब माणूस आहे पण अमोल मिटकरींना MLC द्यायला काय हरकत आहे. पण काय झालंय, काही नेते मुलाचं नाव पुढं करतायत, काही नेते पुतण्याचं नाव पुढं करतायत आणि काही व्यावसायिक लोक पैसे पुढं करतायत. आता सामान्य व्यक्तीला न्याय मिळेल जो दादांची भूमिका घेतो का पैसेवाल्याला का पोराला का पुतण्याला न्याय, नेत्यांच्या पोराला पुतण्याला का कोणाला न्याय मिळेल हे आपल्याला बघावं लागेल. मुद्दा तपास आणि चौकशी या दोन शब्दांचा ग्लिच बदल असं वाटतं की अजूनही ऑथॉरिटी प्रॉमिस करू शकत नाहीत की आम्ही इन्क्वायरी करतो, आम्ही फक्त या सगळ्यावरती चौकशी करतो. बघा, एन्क्वायरी म्हणजे कुठेतरी फक्त आपण काय म्हणतात त्याला चौकशी. म्हणजे हा FIR आता आलेला आहे, FIRचं करायचं काय, परत तर पाठवता येत नाही कारण तो लिगली आलेला आहे. म्हणजे कर्नाटका SHOली तो FIR आम्ही केल्यानंतर तिथं असणाऱ्या कोर्टाकडे पाठवला, तिथं असणाऱ्या कर्नाटकाच्या कोर्टाली तो DGP कडे पाठवला, त्या DGP कडनं महाराष्ट्र DGP कडे पाठवला, त्या महाराष्ट्र DGPनी तुमच्यामुळे आणि लोकांमुळे आणि आम्ही अधिवेशनाविषयी हा मांडल्यामुळे तो आता कुठेतरी CID कडे आलेला आहे. मग आम्ही म्हणतो आता तपास होणार, आम्ही आनंदी झालो त्याला चला दादांच्या बाबतीत तपास या महाराष्ट्रामध्ये होणार. पण नंतर आम्हाला कळालं फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे, म्हणजे विचारपूस केली जाणार आहे आणि एक छोटासा रिपोर्ट त्याच्या बाबतीतला केला जाईल आणि तो कुठेतरी बारामती मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये तिथं सबमिट केला जाईल. म्हणजे हे थट्टा आणि चेष्टाच आहे ना. म्हणजे कसं आहे, भाषण करताना कुणी काय बोलू शकतं, आम्ही ह्याला काढू त्याला काढू, हे शोधू ते शोधू, आणि पण कृती सुद्धा त्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या पोलिसाच्या माध्यमातून दिसली पाहिजे ना. पण कृतीच दिसत नसेल तर आमचा विश्वास या सिस्टमवर त्या ठिकाणी कसा बसणार, हा साहजिकच प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण त्या ठिकाणी होत आहे. DGCAचा एक विषय सांगा, एजन्सी नेमकं काय काय करणार आहे ते आणि काय काय झालं. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडला होता की DGCAवर आमचा विश्वास नाहीये, अजून सुद्धा नाही, सगळेच अधिकारी खराब असं नाही. AIB त्या एव्हिएशन मंत्र्याच्या खाली काम करणारी एजन्सी आहे DGCA सुद्धा, आणि एव्हिएशन मंत्र्याचं कसं लिंकिंग आहे हे मी सांगितलं. मग आमच्या सगळ्यांची मागणी होती की मग युरोपची एक एजन्सी घ्या, अमेरिकेची एक एजन्सी घ्या. आता NTSB USA ही एजन्सी अपॉइंट केलेली आहे. कशासाठी केली, आता टेक्निकल ॲडवायझर्स फ्रॉम बंबार्डियर, हनीवेल अँड फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन FAA to participate and assist in this investigation as per the relevant standards of ICAO Annex 13. म्हणजे आपण प्रेशर टाकलं, आपण हे मुद्दे मांडले, त्यामुळे आता काही झालं तर एवढं प्रेशर टाकल्यानंतर काही ना काहीतरी ऐकावं लागतं. त्यांनी ते ऐकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ही जी अमेरिकेची एजन्सी आहे ती जो ब्लॅक बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक मशीन आणि इक्विपमेंटचं रेकॉर्डिंग करणारं डिव्हाइस असतं, त्याला FDR म्हणतो. त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन आणि अभ्यास केला जाईल. त्याच्याच बरोबर CVR ज्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड केला जातो, जळला असं ते म्हणत होते, पण आपण दबाव टाकल्यानंतर आता म्हणतायत की नाही डॉक्युमेंट आहे, तर त्याचा सुद्धा अभ्यास ही एजन्सी त्या ठिकाणी करणार आहे असं उत्तर आम्हाला इथं DGCA मधून मिळणार आहे. पण काय लिहिलंय, द फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट विल कंटेन ऑल द फाइंडिंग अँड विल इश्यू सेफ्टी रेकमेंडेशन टू अवॉइड रिअकरन्स ऑफ सच ऍक्सिडेंट्स इन फ्युचर. म्हणजे DGCA आणि AIB हे उद्या ऍक्सिडेंट होऊ नये या हेतूतून फक्त हे इन्व्हेस्टिगेशन करते हे आम्ही म्हणतोय. आणि ह्याच्यातच आमचा अजून एक मुद्दा आहे, 2023ला जो ऍक्सिडेंट झाला ह्याचा काय या महाशयांच्या कंपनीचा BSRचा, तर त्याचा अजूनपर्यंत 2.5-3 वर्ष झालं रिपोर्ट नाही आला. तर हा रिपोर्ट कधी येणार. आणि अजून एक गोष्ट बघा, हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक जे महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते या महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीचं देय असल्यामुळे तिथं आंदोलन करतायत. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना तिथं योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना वेळेवर जे स्कॉलरशिप आहे ती मिळत नाही. VSRला जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28ला झाला, त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSRला त्यांच्या अकाउंटला दिले. त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी,
28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता, तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी. त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा अजितदादांचं तिथं अंत्यविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSR ला तिथं दिले. म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायसाठी पैसे नाहीत, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे VSR ला देता, जेव्हा ती कंपनी ही आता ऑब्जेक्शन मध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्याच बरोबर आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट इथं दिलेला आहे जो कॅन्सल झाला VK सिंगनी सांगितलं म्हणून. तो कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये दादा इच्छुक होते की चांगल्या कंपनी या विमानं द्याव्यात, उद्या ऍक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट जो त्या ठिकाणी काढला गेला होता त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे आणि ते टेंडर हे दुर्दैवाने त्या ठिकाणी कॅन्सल झालं. आता त्या टेंडर बद्दलचे पण रिपोर्ट हे आम्ही आणि ते टेंडर जे कॅन्सल झालं ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही CID कडे आता दिलेले. तपास करत असताना त्या विषयामध्ये सुद्धा तपास करण्यात यावा का कॅन्सल झालं, कारण त्यात एक लाईन अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि कदाचित CM साहेबांनी सुद्धा टाकली होती की ऍक्सिडेंट झालेली एखादी कंपनी असेल तर त्याला या टेंडरमध्ये सहभाग घेता येणार नाही आणि VSRचा 2023ला ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना याच्यामध्ये सहभाग घेता येत नव्हता. आणि मग त्यांनी मंत्रालयात येऊन गोंधळ घातल्यानंतर मग त्या टेंडर हे कॅन्सल झालं आणि जैसे ते तसं टेंडर तिथं सुरू झालं आणि त्यात अजितदादांच्या ऍक्सिडेंट नंतर आतापर्यंत आपण जर बघितलं तर 145 कोटी रुपये हे सरकारकडे पैसे नाहीत असं बोलत असताना सुद्धा VK सिंगच्या कंपनीला सहज त्या ठिकाणी दिलं. दुर्दैव असं की काही दिवसांपूर्वी जेव्हा कुठल्या तरी एका मोठ्या पत्रकाराच्या मुलाचं का मुलीचं लग्न होतं दिल्लीमध्ये, हाच VK सिंग एका महाराष्ट्राच्या बड्या नेत्याला तिथं एक डॉक्युमेंट देतो, त्याच्या PAच्या हातात हात त्या ठिकाणी मिळवतो आणि VK सिंगच्याच VSRच्या विमानाने हा मोठा नेता हा मुंबईला परत त्या ठिकाणी येतो. म्हणजे थट्टा चालली आहे का? अजिताला न्याय मिळावं यासाठी आम्ही बोंबलतो इथं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एक संदेश देताय त्या VK सिंगच्या इन्व्हेस्टरला, VK सिंगच्या कामगारांना की काय घाबरू नको, आमचा हात तुझ्या पाठीशी आहे. आणि मग सामान्य लोकांच्या आणि मराठी आणि महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याच्या ऍक्सिडेंट बद्दल चांगला तपास व्हावा याच्यासाठी तुम्ही हात मागे ठेवू शकत नाही. म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नाही दादा, तुम्ही असं झालंय, म्हणाला तिथले CCTV वगैरे काढलेत का, ते सापडलेत का, त्याचा तपास सुरू आहे का? हे सगळं आम्ही CID ला गेल्या वेळेसच विचारलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलंय हो आमच्याकडे काही CCTV एअरपोर्टचे आलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सगळं बघितलेलं आहे, असं तसं. पण काय एक्झॅक्टली बघितलंय, कोण तिथं होतं, कशा पद्धतीने ते दारू ते टेस्ट असते ती कशी घेतली होती, ती विमानात घेतली होती का बाहेर घेतली होती, आमच्या टाइम अनुसार म्हणजे AIBचा रिपोर्ट आला, त्याचा अभ्यास केल्यानंतर विमानामध्ये जे अलाउड नाही विमानामध्ये दारू प्यायची टेस्ट त्या ठिकाणी झाली होती, म्हणजे पिले का नाही हे बघण्याची. त्यामुळे हे जे काय आहे त्यात बऱ्याच कन्फ्युजिंग गोष्ट आहेत. पण काय कुठंतरी या सरकारचं ठरलेलं आहे की विलंब करत राहायचं, लोक विसरून जातील. जसं एक महाराष्ट्र भूषण पुरस्कार मध्ये 14 गरीब माणसांचा मृत्यू झाला, SIT झालं, काय झालं पुढं